नमस्कार. आज आपण बघणार आहोत विदर्भ स्पेशल चुनगोळ्याची पारंपरिक रेसिपी. माझ्या रेसिपीला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय बोलता या भाजीला मला नक्की कमेंट करून सांगा. एखाद्या वेळेस आपल्या घरात भाजी नसेल तर आपण ही चुनगोळ्याची भाजी बनवू शकतो. विदर्भ स्पेशल चुनगोळ्याची भाजी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे काहीही लागत नाही. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की नमस्कार. आज आपण चुनगोळ्याची भाजी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. मी 1 वाटी इथे बेसन घेतलेला आहे. बेसनमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालूया. 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच जीरा, 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच लाल तिखट, अद्रक लसूण, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. 1 वाटी आपल्याला बेसनसाठी अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे. आता आपण रस्सा बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेऊया. कढीपत्ता, जीरा, कांदा, कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आलं लसूणची पेस्ट घालूया. कांदा आणि लसूण आपलं लालसर भाजलेलं आहे. याच्यामध्ये टाकूया लाल तिखट 1 चम्मच, 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मीठ. ह्याच्यामध्ये आता आपल्याला 1.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. छान उकळी आलेली आहे. आपण याच्यामध्ये चुनगोळे तोडून घेणार आहोत. दहा मिनिटं आता आपण याला शिजवून घेणार आहोत. मिनिटानंतर आपण आता याच्यामध्ये 1 चम्मच एसूर टाकणार आहोत. 1 चम्मच एसूर घ्यायचा आहे. याच्यामध्ये कोमट पाणी टाकून घोळून घ्यायचं आहे. याला छान असं घोळून घ्यायचं आहे. एसूरची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्याची लिंक तुम्ही तेथे जाऊन बघू शकता. हे एसूर आता आपण सोडून देणार आहोत चुनगोळ्यामध्ये आणि 5 मिनिटं शिजू देणार आहोत. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत. मस्त अशी रेडी झालेली आहे चुनगोळ्याची भाजी. माझी रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मस्त अशी रेडी झालेली आहे आपली चुनगोळ्याची भाजी. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.